नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर आज असं मागी गणेश जयंती आणि तुमका सगळ्यांका मागी गणेश जयंतीचे खूप खूप शुभेच्छा. आज मागी गणेश जयंती निमित्तानं आपण आज अशा ठिकाणी जातो. तर ही गोष्ट किंवा या देवस्थान बहुतेक जणांका माहिती नाही. अगदी मी शिरगावातला असे पण मी 1-2 वेळाच या ठिकाणी दर्शनासाठी येईल आहे. तर आज आपण स्पेशली या देवस्थानांची संपूर्ण माहिती घेतलं. सड्यावर जाणार आहोत आपण. तर सड्यावरचा गणपती किंवा गणपती सडा या ठिकाणी या गणपती बाप्पांचं देवस्थान असा फार कमी लोकांका माहिती आहे, त्यामुळे आपण या ठिकाणची आज व्हिडिओ बनवतो. रेग्युलर आपण प्रत्येक ठिकाणी जी आपली प्रसिद्ध मंदिरं असतात, जी नवसाक पावणारी आणि जी जागृत देवस्थान असतात त्या ठिकाणी आपण दर्शनाक जातोच, पण अशी जी काही रेअर देवस्थान असतात त्या ठिकाणी देखील आपल्या दर्शनासाठी जाऊ हवा. तर तिकडेच आपण चाललो. आमच्या शिरगाव गावातच धोपटवाडी गावामध्ये देवस्थान आहे. तर त्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या गणपती मंदिरकडे जर तुमका जायचं असाल तर मुंबई गोवा हायवेपासून 13 किलोमीटरवर शिरगाव असा आणि त्याच्या पुढे धोपटेवाडी आहे. तर इकडे आता बघा पावणादेवी मंदिर असा आमचा ग्रामदैवत शिरगावचा. तर याच्या पुढे एक साधारण 1 किलोमीटरवर धोपटेवाडी आहे. तिथून आपल्या राईटला जायचं असा. तर त्या ठिकाणाहून जवळच ह्या मंदिरा. तर तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर बेस्ट तुमका ऑप्शन असा मुंबई गोवा हायवेवरून नांदगावला यायचा. नांदगाववरून या ठिकाणी 13 किलोमीटर शिरगाव आणि पुढे 1 ते 1.5 किलोमीटरवर धोपटेवाडी असा. तर इथून आपल्या उजव्या बाजून जाऊन तिथून थोडंसं कच्चा रस्ता असतो आणि तिथून आतमध्ये जवळच या गणपती बाप्पांचा सुंदर असा मंदिर असा. पावनाई देवी मंदिर सोडल्यानंतर या ठिकाणी वरती आता धोपटेवाडी लागता. तर इथूनच आपल्या ही जी वडाची झाडं तिकडून आपल्या घेऊचो असा राईट. तर इकडून आता आपण जाऊया राईटला. तर ह्यो थोडंसं कच्चा रस्तो त्यामुळे इकडनं जरा सांभाळून चला. कच्च्या रस्त्यानं आपण आता मंदिराच्या इकडे जाऊया. इकडे आपल्या ह्या कलमाच्या बागेतून जाऊचा लागता आणि सड्यावरचा रस्तो असा. तर ज्यांका माहिती आहे तर ते भाविक या ठिकाणी सर्वजण जातात. माका पण माहिती नव्हतं, मी पहिल्यांदाच इले. कारण आपल्या एक असे अनएक्सप्लोरर जे ठिकाणं असतात ते आपल्याला एक्सप्लोर करूक आवडतात आणि हा खूप जागृत असा देवस्थान असा. तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी इलो आमच्या शिरगाव गावातच धोपटेवाडीमध्ये. तर या ठिकाणी कातळ सड्यावर आंब्याच्या बागेमध्ये या गणपतीचं स्थान असा आणि या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी देखील तुमका जागा असा. तर खूप सारे भाविक या ठिकाणी इलेत. ज्यांका माहिती आहे तर ते या ठिकाणी येतात आणि मागी गणेश जयंतीच्या दिवशी आज या ठिकाणी सर्व भाविक दर्शनासाठी वगैरे येतात. इतर दिवशी देखील हे असतात चालू. तर इकडे असं चौथुरो बनवलेलो असा दगडाचो आणि आजूबाजू जर बघितलं तर आंब्याची बाग आणि सोबत या ठिकाणी एक जुनी चिऱ्याची खाण देखील असा. आणि या ठिकाणी छोटासा असा या गणपती बाप्पांचा सुंदर असा मंदिर असा. या ठिकाणी संपूर्ण रंगकाम वगैरे केलेलं असं. त्यानंतर इकडे खूप सुंदर अशी जुनी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर या ठिकाणी तुम्ही येऊन दर्शन वगैरे घेऊ शकतास. खूप सुंदर. तर छोटासाच असा म्हणजे अजून या ठिकाणी शेड वगैरे काही केलेले नाही, तरी पण खूप सुंदर आणि शांत असो संपूर्ण यो परिसर असा. तर खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. इकडे एक छोटासा तुळशी वृंदावन आणि बाजूक जर बघितलं असतं तुम्ही ही संपूर्ण आंब्याची झाडं आहेत आणि या पूर्ण निसर्गरम्य वातावरणात या गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि सोबत या ठिकाणी नंदी आता की काय ते ॲक्च्युली कळत नाही. हां नंदीच ना, उंदीर. ओके हां. तर गणपती बाप्पांचं उंदीर असा या ठिकाणी. तर तो या दगडातच कोरलेलो असा. खूप सुंदर. आणि या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर आज खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेले आहेत. तर आपण या ठिकाणी जे सर्व ग्रामस्थ असतात ह्यांच्याकडनं ह्या मंदिराविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि तुम्ही देखील या मंदिरात नक्की भेट द्यावा. खूप सुंदर असा ह्या मंदिर असतं. त्यानंतर या मंदिरात कोणकोणते कार्यक्रम वार्षिक होतात तर त्यांची देखील आपण संपूर्ण माहिती घेऊया. मी मंगेश धोपटे या धोपटेवाडीतील रहिवासी असून हे पुरातन का म्हणजे एक 1955 सालपासून हे मंदिर माझ्या माहितीमध्ये अस्तित्वात आहे. हे आमचे वडील वगैरे पूर्वी इथे येऊन पूजा अर्चा करायचं. आम्हाला समजायला लागल्यापासून आम्ही इथे पूजा अर्चा इथे येऊन करतो. जर काही मागणी मागली तर त्या मागणीप्रमाणे नवसाला हा गणपती आमचा सगळ्यांना पावतो.
अशी त्याची आख्यायिका आहे. हे छोटंसं मंदिर आहे. माझे नाव अमित साळगावकर. आम्ही या ठिकाणी 1997 सालात ही आम्ही जमीन खरेदी केली, तेव्हा आम्हाला समजलं इथे गणपती मंदिर आहे. तर आम्ही तेव्हापासून थोडं पहिलं असं नुसतं हे मंदिरच होतं, छोटं असं घुमटी होती. नंतर थोडं मध्येच चौक बांधला, थोडा भराव घातला, थोडं डेव्हलप केलं. आम्हाला हाकेला धावून येणारा गणपती बाप्पा आहे, आम्हाला त्याची प्रचिती आहे, त्याच्यामुळे आम्ही हे सर्व थोडं करत असतो. एवढंच. जास्त बघू नको. काय ती पोरगी काय ऐकणतच नाही, हैराण करतच नसते. ऐकतच नाही तर या ठिकाणी आता ज्या गणपती बाप्पांचं स्थान आहे तर फार पूर्वीपासूनचा असा, आणि हो जो आता आपण येताना कातळसोडं बघितला तर त्या सड्याक पण नाव असा गणपतीचा सडा म्हणून. आता अजून आपण एका ठिकाणी चाललो तर ती जागा इकडून जवळच आहे, तर त्या ठिकाणी देखील गणपती बाप्पांची एक छोटीशी अशी कोरलेली मूर्ती आहे. तर मला असं वाटतं की या ठिकाणी गणपती सडा या नाव त्याच्यावरूनच कदाचित पडलं असत, कारण या गणपती बाप्पांचा स्थान आहे. तर आता या ठिकाणी ही जी बाग असा तर त्यांनी देखील या गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करतात. तसेच जे धोपटवाड्याचे ग्रामस्थ असतात, शिरगावातले ग्रामस्थ असतात, ते देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तर इथून आता जवळ या ठिकाणी अजून एक गणपती बाप्पांचं स्थान आहे, तिकडे बघूया. तर फार पूर्वीपासूनचे हे पूर्ण गणपती बाप्पांची मूर्ती असतात. आता आपण बघतो तर नवीन मंदिरं वगैरेनी सर्व होतात. त्याच्यानंतर काय त्यांची पुढे म्हणजे जे आपण काय बोलतो, जी पूजा अर्चनाची काय जी व्यवस्था असता तर लागता न लागता ती गोष्ट वेगळी. पण ही जी जुनी मंदिरं आणि जी गणपती बाबा किंवा इतर देवदेवतांची स्थानं असतात तर ते आपल्या कोकणातील लोक अजून पण जपतात. आता ह्या स्थानाविषयी आपल्या किंवा इतर व्यक्तींका जास्त माहिती नसता, पण जर तुम्ही प्रत्येक गावात जर बघितलास तर हे अशी तुमका ठिकाणं नक्कीच भेटलं. तर खूप सुंदर असो सूर्यास्त होता आणि आपण इकडे गेलो तर चप्पल वगैरे सरच काढूया. हो, तर इकडे देखील हे आता आपल्या जांभ्या दगडामध्ये बघा कोरलेलं असं. सोंड बरोबर. हो, गणपती बाप्पांची. हो, हा, आधीपासूनच. तर हे जे दगड सगळे आधीपासूनच आहेत. हे जसं ना तसं तिथं होतं गणपती, त्यानंतर मग त्या गणपती कलर केल्याने बरोबर. हा, पहिली ही मूर्ती सेम तशीच तिथे होती. हा, आणि अशा दगडात ओके. होती. तर त्या आधीपासूनची जी माणसं कोण या ठिकाणी वावरत होती तर त्यांनी हे संपूर्ण गणपती बाप्पांची मूर्ती कोरल्याने असत आणि स्थान या ठिकाणी निर्माण केल्याने, आणि ती पूर्ण आता ज्यांची पूजा अर्चा वगैरे आहे तर ते या ठिकाणची ग्रामस्थ आणि सर्व सांभाळतात. तर खूप सुंदर, म्हणजे आता तुमका इकडे दिसाचा नाही तेवढा तरी पण बघा की गणपती बाप्पांची पूर्ण आपल्या सोंड वगैरे दिसता. खूप सुंदर. तर इकडे देखील दिवाबत्ती वगैरे केली जातं आणि ज्यांका माहिती आहे तेच फक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तिकडची. ओके. म्हणजे नंतर या ठिकाणी तिकडची जी मूर्ती आहे ती पूर्ण कलर वगैरे केल्याने. तर आता मगाशी आपण जर पहिला स्थान बघितलं तर त्या ठिकाणी देखील आता पूर्वीचे जी लोक असतात ते सांगतात की पहिल्यांदा मूर्ती अशीच होती गणपती बाप्पांची, नंतर त्या ठिकाणी त्या मूर्ती कलर काम रंगकाम वगैरे करून मग आता आपण त्या स्वरूपात दिसता. पण पहिल्यांदा अशाच या आपल्या दगडी म्हणजे जो जांभू दगड आहे तर त्या दगडावरच कोरलेली मूर्ती त्या ठिकाणी देखील होती. आपण आता पुन्हा एकदा दुसऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन या ठिकाणी गेलो. आपल्याकडे प्रत्येक देवस्थानांची आख्यायिका असता, तशीच आख्यायिका या देवस्थानाची देखील असा. तर आपण या ग्रामस्थांकडून त्याची माहिती घेतली. तर फार पूर्वीपासून म्हणजे अगदी 90-100 वर्षापूर्वी जेव्हापासून आता यांचे जे आजोबा पंजोबा त्यांना जे सांगत गेले तेव्हापासूनची स्टोरी ते सांगतात. त्याच्या पूर्वीपासून देखील या देवस्थान अस्तित्वात असा, पण वातावरणाच्या काही बदलांमुळे त्या देवस्थानाचे अवशेष किंवा काही इतर कारणांमुळे ते या ठिकाणाहून अवशेष नष्ट झाले असण्याची शक्यता असतली. तर ज्यावेळी या ठिकाणी 90-100 वर्षापूर्वी जे आपण गुराखी आपण म्हणतो तर ते गुरा वगैरे चरण्यासाठी या सड्यावर या ठिकाणी यायचे.
तर तेच असे गुरे चरवत वगैरे असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी नकळत चूक अपराध घडली या ठिकाणावर. तर त्यांचं दृष्टांत त्यांका गणपती बाप्पांनी अगदी स्वप्नात येऊन दिल्याने तर त्यानुसार त्यांनी शोध चौकशी केल्याने की आमका ह्यो त्रास का होता, अशी आपल्या दृष्टांत का होता. मग त्याची शोध चौकशी केल्यानंतर त्यांना अशी गोष्ट समजली की या 2 ठिकाणी गणपती बाप्पांचं स्थान असं आणि त्या ठिकाणाहून तुमच्याकडून चूक अपराध झाल्यामुळे गणपती बाप्पा तुमका दृष्टांत देतात. तर तुम्ही त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती साकारा आणि त्याची पूजा अर्चा करा. तर असं गणपती बाप्पांनी त्यांना दृष्टांत दिल्याने आणि त्यानुसार त्यावेळची जे कोण व्यक्ती असतील तर त्यांनी या ठिकाणी 2 ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती जे आपल्याकडे जो लोकल दगड म्हणजे आपलं जांभू दगड मिळता तर त्या ठिकाणी तो त्यांनी गणपती बाप्पांची मूर्ती साकारल्याने आणि त्यानंतर या पूर्ण देवस्थानाचा जो रुटीन आता चालू झाला. तर आपण जर बघितलं तर दोन्ही पण जी मूर्ती असतात तर ती एक समान आकाराची असतात. तर आपण पहिल्या देवस्थानाकडे बघितलं आता पाठीमागे या तर त्या ठिकाणी पूर्ण रंगकाम वगैरे झालेला आणि दुसऱ्या ठिकाणी फक्त एका चिऱ्यावरच मूळ स्वरूपातली गणपती बाप्पांची मूर्ती असा. तर अशी संपूर्ण यामागची स्टोरी असं तर म्हाका देखील खूप इंटरेस्टिंग वाटली म्हणून या ठिकाणी मी इलाय. तर तुमका देखील ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील या ठिकाणी गणपती बाप्पांच्या दर्शनाक नक्की यावा. वर्षभरात प्रत्येक संकष्टीक या ठिकाणी पूजा अर्चना त्याच्यानंतर आरती वगैरे होता. नंतर मागे गणेश जयंती गणपती बाप्पांचा आपलं गणेशोत्सव तर तो देखील या ठिकाणी साजरा होता. तर त्यावेळी देखील तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतास. तर नक्की भेट द्यावा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.